भारतीय क्रिकेटसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे। टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे। मेलबर्नमधील 4थ्या टेस्ट मॅचमध्ये भारतीय टीमच्या लाजिरवाण्या पराभवानंतर ही बातमी आता समोर येत आहे। या पराभवामुळे चाहत्यांना धक्काच बसला नाही, तर टीममध्ये खळबळसुद्धा उडाली आहे। बीसीसीआयचे अधिकारी आणि सिलेक्टर्स यांची भेट घेतल्यानंतर रोहित शर्माने हा निर्णय सांगितला। हा निर्णय टीम आणि वैयक्तिक कारकीर्द या दोन्हीसाठी महत्त्वाचा असल्याचे रोहित म्हणाला। रोहितने सांगितले की परफॉर्मन्समध्ये सतत घसरण आणि टेस्ट क्रिकेटच्या आव्हानात्मक मागण्यांमुळे त्याने हे पाऊल उचलले। सिडनी येथे खेळल्या जाणाऱ्या शेवटच्या मॅचमध्ये रोहित शर्माच्या कॅप्टन्सीखाली टीम खेळणार आहे। ही मॅच त्याच्या टेस्ट करिअरमधील शेवटची मॅच असणार आहे। यानंतर इंडियन टीमला नवीन कॅप्टन मिळणार आहे। 2025मध्ये इंग्लंड विरुद्धच्या टेस्ट मॅचपूर्वी भारतीय टीमसाठी नव्या कॅप्टनचा शोध पूर्ण करावा लागणार आहे। रोहित शर्मानंतर टीम इंडियाची कमांड कोण घेणार असा प्रश्न आता सगळीकडे उपस्थित होत आहे। पहिले नाव समोर येत आहे जसप्रीत बुमराहचे। बुमराह हा भारतीय संघाचा प्रमुख बॉलर आहे आणि त्याची शांत आणि गंभीर नेतृत्व शैली त्याला या भूमिकेसाठी परिपूर्ण बनवते। मात्र त्याच्या फिटनेस आणि कन्सिस्टन्स खेळण्याच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत। दुसरे संभाव्य नाव आहे केएल राहुल। राहुलने भारतीय क्रिकेटमध्ये आपले स्थान पक्के केले आहे आणि त्याच्या बॅटिंगच्या आणि कॅप्टन्सीच्या अनुभवाने त्याला शर्यतीत आणले आहे। याशिवाय शुभमनसुद्धा प्रबळ दावेदार म्हणून समोर येत आहे। युवा शुभमन गिलकडे भावी कॅप्टन म्हणून पाहिले जात आहे। रोहित शर्माच्या निर्णयाचे आणखी एक प्रमुख कारण म्हणजे WTCमधील भारताची कामगिरी। रोहितच्या कॅप्टन्सीखाली टीमला WTC फायनल गाठता आली नाही, महत्त्वाची सिरीज जिंकता आली नाही। याउलट विराट कोहलीच्या कॅप्टन्सीखाली टीमने 2दा फायनलमध्ये प्रवेश केला होता। ही निराशाजनक कामगिरी रोहितसाठी मोठा धक्का होती। रोहित शर्माने आपल्या टेस्ट करिअरमध्ये भारतीय क्रिकेटला अनेक संस्मरणीय क्षण दिले आहेत। टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याच्या त्याच्या निर्णयामुळे भारतीय क्रिकेटमधील एका युगाचा अंत होईल। आता या बदलासह टीम इंडिया पुढे कशी सरकते आणि नव्या कॅप्टनच्या बरोबर टीम कसा इतिहास रचते हे आता पाहायचे आहे। तुमच्यामध्ये टीम इंडियाचा कॅप्टन कोण असावा? कृपया आम्हाला कमेंटमध्ये कळवा।